बातमी राजकीय गोटातनं सुधाकर बडगुजर यांनी कालच भाजपमध्ये प्रवेश केला। यावर विरोधकांनी अनेक आरोप केले होते। या सगळ्या आरोपांना आता सुधाकर बडगुजर यांनी उत्तर दिलंय। येणाऱ्या पालिका निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय होईल। नाशिक महापालिकेत तो तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर विरोधकांचा आवाज बंद होईल असं त्यांनी म्हटलंय। बहुचर्चित असा सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश अखेर काल झालेला आहे। मात्र या प्रवेशावेळी देखील खरं अनेक नाट्यमय घडामोडी अशा बघायला मिळाल्या होत्या। या प्रवेशानंतर देखील अनेक वादग्रस्त वक्तव्य देखील झाले आहेत, त्यांच्यावर टीका देखील या झालेल्या आहेत। माझ्यासोबत सुधाकर बडगुजर आहेत। भाऊ, काल हा प्रवेश अखेर झालेला आहे, अनेक विरोध होता, मात्र तरी देखील हा प्रवेश झाला आहे। काय आता भाजपमध्ये आलात, काय भावना? सर्वप्रथम मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि गिरीश भाऊंचं आणि बावनकुळे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेबांचं मी आभार मानेन। मी आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे स्थानिक नेते आहेत, सावजी साहेब असतील, बाळासाहेब असतील, साने साहेब असतील, सुनील केदार असतील, प्रशांत जाधव असतील, हे ज्या पद्धतीने संघटनेचे आदेश देतील त्या पद्धतीने मी काम करत आहे। पण आपण बघितलं तर काल देखील म्हणजे एकीकडे जो नाशिकमध्ये विरोध हा बघायला मिळत होता, नाराजी बघायला मिळत होती, ही नाराजी आता कशी दूर करणार? विरोध मला नाही वाटत। एकदा पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतल्यानंतर त्याला कोणी चॅलेंज नाही करू शकत। कुठलाही कार्यकर्ता असला तो पक्षशिस्त पाळतो। पण काल देखील बघितलं तर कुठेतरी सकाळी देखील बावनकुळे यांचं वक्तव्य आलं की मला तेव्हा कल्पना नाही, चव्हाण देखील म्हणाले आणि काही तास हा प्रवेश देखील झाला। नक्की काय झालं होतं? बावनकुळे साहेबांना म्हणजे 18 तारीख अपेक्षित होती, परंतु अचानक मला रात्री फोन आला आणि 4 तासात मी सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी तयारी केली। काल तो पक्ष प्रवेश झालेला आहे। काल जे शक्ती प्रदर्शन झालं हे का तर शक्ती प्रदर्शन कोणासाठी होतं हा देखील प्रश्न आहे की ठाकरे गटासाठी हा इशारा होता की जे नाराज आहेत तुमच्या प्रवेशामुळे त्यांच्यासाठी? कार्यकर्त्यांमध्ये उत्साह इतका होता की 4 तासात एवढी मोठी तयारी करणं, 60 बसेस आणि 325 4 व्हीलर तयार करणं आणि त्याच्यामध्ये बसणारी लोक जी आनंदाने आलेली होती ती अप्रतिम होतं। तो सोहळा अप्रतिम झाला आणि स्मरणीय आहे आणि कालचा दिवस माझ्यासाठी खूप सुखद आनंद देणारा होता। तुम्ही हा प्रवेश सोहळा एकीकडे होत असताना दुसरीकडे संजय राऊत जे खरं तुमचे निकटवर जे खरं होते, जवळचे होते, त्यांनी ट्विट केलेला आहे नितेश राणेंचा जुना व्हिडिओ। सुषमा अंधारे यांनी देखील टीकाही केली सलीम कुत्ता प्रकरणावर। सुषमा अंधारे आमच्या भगिनी आहेत, त्यांच्यावर मला नाही बोलायचं। त्या राऊत साहेब त्यांनी काय बोलावं तो त्यांचा निर्णय आहे, त्यांनी काय ट्विट करावा हा त्यांचा निर्णय, त्याच्यावर मी काय सुभाषित करू। त्यांनी हिंदुत्व नंतर सर्व विसरलं का भाजप असं देखील म्हणताय? ठीक आहे, ते राजकीय आरोप आहेत, त्यामध्ये फार महत्त्व देणं चुकीचं आहे। नितेश राणेंनी देखील तुमचं स्वागत केलेलं आहे की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून, की ज्या नितेश राणेंनीच खरं तर विधानसभेमध्ये हा सर्व प्रकरण काढलं होतं, त्यावेळची राजकीय परिस्थिती होती आणि त्यांची मी आभार मानेल की त्यांनी माझं समर्थन केलं। आता पुढे काय म्हणजे भाजपमध्ये आलेला आहात, आता पुढे महापालिका देखील निवडणूक आहेत, पण ते 100+चं टार्गेट पार करण्यासाठी तुम्हाला घेण्यात आलं असं? महापालिकेचं कार्यक्षेत्रामध्ये जी विधानसभाने जी रचना आहे, प्रभागने जी रचना आहे, त्याच्या लोकसंख्येचे ब्लॉक असतात। 2011च्या जनगणनेनुसार जे ब्लॉक तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये एका ब्लॉकमध्ये किती मतदान आहे त्याचा अभ्यास करून प्रभाग रचना होणं गरजेचं आहे आणि ते झाल्यानंतर बूथनिहाय यंत्रणा लावणं हे महत्त्वाचे आहे। तुम्ही काल भाषणामध्ये बोललात की दूध का दूध पाणी का पाणी आता होणार, हे नक्की कोणाला होते? येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीला जे यश मिळेल ते निश्चितपणाने मोठं राहील आणि विरोधकांचे आवाज त्या ठिकाणी बंद होतील। स्थानिक जे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते ते म्हणतात की कुठेतरी कुंभमेळ्याचा निधी लाटायचा आहे, आम्ही बडगुजरांना काय कमी केलं नाही म्हणून ते तिकडे। बडगुजर काही स्वतःहून पक्षाने सोडला ना। बडगुजर उबाटामध्ये काम करत असताना तेच माझ्या हाताखाली काम करत होते ना, जे भुगतायत आता बोलतायत, ज्यांची किंमत 2 पैशाची आहे ते भुगतायत ना। आणि त्यांना शासकीय निधी हा निविदा प्रक्रिया असते, त्याच्यात IAS ऑफिसर आहे ना। निधी हा वाटला जात नाही, लाटला जात नाही, तो शासकीय कामावरती खर्च केला जातो। हे कदाचित अनभिज्ञ असेल किंवा राजकारणाची नवीन सुरुवात असेल म्हणून कदाचित त्यांनी काय कामं केलेली आहेत, त्यांनी पूर्वीच्या काळात
काय झालेलं आहे तुमच्याच मीडियावाल्यांनी दाखवले की किरण ताजनी इथं आहेत, किती मोठा भ्रष्टाचार होता आणि कशा पद्धतीने त्यांनी तो थांबवलेला आहे. मी ते खरी यांनाच प्रश्न करेल की का थांबला मला माहीत नाही. शेवटचा प्रश्न की सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की आता एवढा सगळा विरोध असूनही तुमचा प्रयोग झाला कुठेतरी यामागे गिरीश महाजन हे कर्ज संकटमोचक म्हणून धावून आले. नक्की सुधाकर बडगुजर यांनी काय अशी जादूची कांडी फिरवली की भाजपमध्ये त्यांचा प्रवेश झालाच? ते संकटमोचन आहेत आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन खातं पण आहे. रेस्क्यू ऑपरेशन कसं करायचं हे त्यांना माहिती आहे. एकंदरीतच आपण बघत आहोत. खरं तर त्यांचा प्रवेश हा झालेला आहे. पुढे निश्चितच पक्षाला फायदा होईल असं देखील म्हटलंय. त्यासोबतच जे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते त्यांना आरोप करतायत त्यांना देखील खरं तर त्यांनी चोखास उत्तरे दिलेत. कॅमेरामॅन की पॉर्स प्रांजळ कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.